महाराष्ट्रातली लोककला केंद्रामध्ये पारंपरिक लावणी सादर करण्याऐवजी डीजेवर डान्स केला जात असून या कला केंद्रांना डान्स बारचं स्वरूप आल्याचा आरोप तमाशा कलावंतांकडून करण्यात आलाय। संगीत बारीवर डीजेचा वापर होऊ लागल्याने महाराष्ट्रातल्या लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आल्याचं तमाशा कलावंतांचं म्हणणं आहे। पारंपरिक लावणीला डीजेने रिप्लेस केल्याची तक्रार लोककलावंतांनी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडे केली। एवढंच नव्हे तर आम्हाला न्याय न मिळाल्यास मंत्रालयासमोर उपोषण करू असा इशारा अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटना यांनी दिलेला आहे। महाराष्ट्रभर पसरलेल्या 80हून अधिक कला केंद्रांमधून संगीत बारींमधून लावणी ही महाराष्ट्राची लोककला आतापर्यंत जपली गेली आहे। मात्र आता या लावणीला डान्स बारचं स्वरूप येऊ लागलंय का? सुरेखा पुणेकर यांच्यापासून सुरुवात करूयात। नक्की काय बदल या नव्या लावणीच्या फॉर्मॅटमुळे तुम्हाला पाहायला मिळालाय? जे कलावंत चांगले आहेत त्यांना तुम्ही कामाला रुजू करा ना। तुम्ही डान्स बार कसा काय केलाय? तुम्हाला डान्स बारचं लायसन दिलेलं आहे का सरकारनी, का वाद्याचं लायसन दिलेलं आहे? हे मला उत्तर पाहिजे। कलाकारांना पैसे द्यायला लागतात, द्यायला लागू नाही। एकदा साऊंड सिस्टम डीजे लावला की पैसे द्यायला लागत नाहीत कलाकार, त्याचा फायदा तो थिएटर मार्गाला होतो। राजे महाराजांची ही लावणी पद्धत आहे, पण ही लावणी पद्धत गेलीच आता। नऊवारी साडी गेले, घुंगरू गेले, ढोलके गेले, चाळ सगळंच गेलं। निश्चितच सांस्कृतिक मंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी याच्यावर गांभीर्याने लक्ष घेतलं नाही तर हेच ढोलके असेल, हे घुंगरू असेल किंवा ही पायपिटी घेऊन आम्ही मंत्रालयासमोर वादन करू। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।